आज महापालिकेमध्ये सर्वसाधारण बैठकीमध्ये कन्नड संघटनेचे प्रमुख रमेश सोनटक्के आणि नॉमिनेट कॉर्पोरेटरने विषय मांडला की बेळगाव हे कर्नाटकाचं आहे। खरोखर त्या सोनटक्केंना माहिती नाही की मागच्या महापालिकेत कमीत कमी 4 ते 5 वेळा एकमताने आणि बहुमताने ठराव पास झाला की बेळगाव हे महाराष्ट्राचं आहे। त्यांना मागच्या वेळेला पण नगरसेवकांनी काही त्याबद्दल चर्चा केली मागच्या कौन्सिल म्हणजे आमच्या याच्या अगोदरच्या कौन्सिलमध्ये। त्यावेळेला हा विषय घेतल्यानं काय म्हटलंय की हा विषय सुप्रीम कोर्टमध्ये आहे, चर्चा करायला येत नाही। तर आज पुन्हा एकदा मी महापौरांना प्रश्न विचारला की हा सुप्रीम कोर्टमध्ये विषय असताना तुम्ही हा विषय तर का घेतला? विषय घेता येत नाही कारण कोर्टाचं उल्लंघन केल्यासारखं होतं, या आम्ही महापौरांना कल्पना दिली। तर महापौरांनी आमच्या महानगरपालिकेचा कायदा सल्लागार त्यांच्याकडून माहिती घेतली आणि कायदा सल्लागारांना खरोखर चांगली माहिती दिली की ही विषय जो आहे हा सुप्रीम कोर्टमध्ये विषय आहे आणि ह्या विषयाबद्दल इथे चर्चा करता येत नाही। तर महापौरांना मी काय विषय म्हणला की ज्यावेळेला विषय कन्नड संघटनेने जेव्हा विषय घ्या म्हणून तुमच्याकडे दिले, तुम्ही हा कौन्सिलमध्ये न घेता बाहेरच्या वर हा विषय घ्यायचा होता, तुम्ही कौन्सिलमध्ये काय विषय घेतला? हे सर्व सुप्रीम कोर्टचा अवमान तुम्ही करत आहे म्हणून आम्ही त्यांना बजावून ठणकावून सांगितलेलं आहे। तर महापौरांनी काय केलंय की हा विषय घेता येतोय का नाही हा सरकारी दरबारी हा विषय पाठवलेला आहे आणि तरी आम्ही हा विषय त्यांना सांगितला की आम्ही विरोध केलाय की या बेळगाव हे महाराष्ट्राचं आहे आणि ह्याच्या अगोदर पण हे ठराव झालेले आहेत हे त्यांना आम्ही जाणून आम्ही कल्पना दिली आणि त्याबद्दल आम्ही सांगितलेलं आहे। आमचा दोघांचा पण आहे की नाही आम्ही विरोध केलेला आहे आणि ह्याच्या अगोदर पण आम्ही प्रेसमीट दिली होती। त्या प्रेसमीट मध्ये आम्ही ठणकावून सांगितलेलं आहे की ज्या वेळेला या कौन्सिलमध्ये जर महाराष्ट्राचा कर्नाटक विषय येईल त्यावेळेला आम्ही आमचं पद गेलं तर 72 तर आम्ही या महाराष्ट्राच्या बाजून राहणार आणि हे बेळगाव हे महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही, ही आमची स्पष्ट भूमिका आहे। ठराव सहमत झाल्याचं म्हणतो त्याचं काय नाही, ठराव सहमत झालेलं नाही, त्यांनी सरकारला पाठवलेलं आहे, त्यांच्याकडनं आता त्यांनी परमिशन घेऊन पुढे चर्चेला ठेवणार आहेत असं सांगितलेलं आहे। आम्ही त्यांना आमचे कडाडून विरोध आहे म्हणून महापौरांना सांगितलेलं आहे। महापौरांना हा पण विषय सांगितला आहे की ह्याच्या आधी ज्या कौन्सिल झाल्या ह्याच्या आधी जे कॉर्पोरेशन मध्ये आमचे मराठी नगरसेवक होते त्यावेळेला इतर वेळेला तुम्ही प्रत्येक वेळेला हा विषय सुप्रीम कोर्टात आहे सुप्रीम कोर्टात आहे म्हणून सांगत होते आणि आता आहे की नाही त्यांनी म्हणतात हा सुप्रीम कोर्टात नाही, जाणून बुजून सोनटक्के म्हणतात की हा कोर्टातच विषय नाही। कोर्टात जग जाहीर असताना ह्यांना कसं माहिती होत नाही की कोर्टात विषय आहे की नाही? आणि या महापालिकेमध्ये सत्ताधारी मराठी नगरसेवक पण आहेत परंतु त्यांनी गप्प का हा माझा त्यांना प्रश्न आहे। आम्ही ज्यांना विचारलं सभागृहामध्ये की एकदा होऊन जाऊन दे की ज्यांना स्वाभिमान अभिमान मराठी भाषेबद्दल जर असेल तर एकदा मतदान करा। गटाचा मराठी नगरसेवकांनी विषय उठून बोलला आणि खरोखर लाजिरवाणी गोष्ट आणि या मराठ्या आमच्या भाषिकांनी मराठी भाषिकांनी ह्याच्या पुढे ह्याचा विचार करावा, योग्य तो विचार करावा। धन्यवाद।